तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 13 सॉल्व करणार आहे. अ सॉलिड स्पियर ऑफ मास 2 kg इज रोलिंग ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस विथ वेलॉसिटी 6 मीटर पर सेकंड. एक सॉलिड स्पियर दिलेला आहे ज्याचा मास 2 kg आहे आणि तो रोल करतोय हॉरिझॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेसवरती आणि त्याची वेलॉसिटी 6 मीटर पर सेकंड आहे. इट कोलाइड ऑन द फ्री एंड ऑफ आयडियल स्प्रिंग उज अदर एंड इज फिक्स. तर तो जाऊन कोलाइड होणार आहे एका स्प्रिंगवरती ज्याचा एक एंड फिक्स आहे आणि दुसरा एंड फ्री आहे. द मॅक्झिमम कॉम्प्रेशन प्रोड्यूस इन अ स्ट्रिंग विल बी. तर तो किती प्रमाणात कॉम्प्रेस केला गेला म्हणजे किती डिस्टन्सपर्यंत कॉम्प्रेस केला गेला ते डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. फोर्स कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग इज इक्वल टू 36 न्यूटन पर मीटर. जो फोर्स कॉन्स्टंट आहे के तो आहे 36 न्यूटन पर मीटर. तर हा क्वेश्चन 2017ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे √14 मीटर, बी ऑप्शन आहे √2.8 मीटर, सी ऑप्शन आहे √1.4 मीटर, डी ऑप्शन आहे √0.7 मीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला आता आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. या क्वेश्चनमध्ये एक सॉलिड स्पियर दिलेला आपल्याला, त्याचं मास किती आहे तर 2 kg इतकं दिलेलं आहे. मास आपण रिप्रेझेंट करणार लेटर यमने. हा जो यम आहे तो किती दिला आहे तर तो तुम्हाला 2 kg इतका दिलेला आहे आणि तो रोल करतोय एक फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेसवरती आणि त्याची वेलॉसिटी दिलेली आहे तुम्हाला 6 मीटर पर सेकंड. आधी गिवन लिहून घेतो आणि नंतर मग आपण डायग्रामचं साइन त्याला एक्सप्लेन करू. इट कोलाइड ऑन अ फ्री एंड ऑफ आयडियल स्प्रिंग उज अदर एंड इज फिक्स. तर तो कोलाइड होणार आहे एका स्प्रिंगवरती ज्याचं दुसरे एंड जे आहे ते फिक्स आहे. तर आपल्याला मॅक्झिमम कॉम्प्रेशन किती प्रमाणात प्रोड्यूस झाले ते या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मॅक्झिमम कॉम्प्रेशन म्हणजे किती डिस्टन्सपर्यंत कॉम्प्रेस केलेलं आहे ते डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे त्या स्प्रिंगचं. फोर्स कॉन्स्टंट दिलेला आहे स्प्रिंगचा तो आहे के आणि तो दिलेला आहे 36 न्यूटन पर मीटर इतका दिलेला आहे. तर आपण त्याला या ठिकाणी हे करायचं. आता मी डायग्राम एक्सप्लेन करतो. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि हा स्पियर आहे सॉलिड स्पियर. हा काय करतोय रोलिंग मोशन करतोय आणि या ठिकाणी दुसऱ्या एंडला एक एंड त्याचं फिक्स आहे आणि त्या स्प्रिंगचं दुसरं एंड जे आहे ते कसं आहे तर फ्री आहे. हा स्पियर रोल करत करत येणार आणि याच्यावरती जाऊन करणार तर कोलाइड होणार. याच्यामध्ये सुरुवातीला कोणती एनर्जी असणार पोटेन्शियल एनर्जी आणि या रोलिंग कायनेटिक एनर्जीने तो दाबला जाणार. ओके आणि किती प्रमाणात तो कॉम्प्रेस होणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मग आता या स्पियरमध्ये कोणत्या प्रकारचं मोशन एनर्जी असणार तर रोलिंग कायनेटिक एनर्जी याच्यात असेल रोलिंग कायनेटिक एनर्जी बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार. आणि या स्प्रिंगमध्ये जे असणार ते कोणते असणार पोटेन्शियल एनर्जी. सुरुवातीला कोणती एनर्जी राहील पोटेन्शियल एनर्जी आणि नंतर मग तो दाबला जाईल त्यावेळेस वेगळ्या एनर्जीमध्ये तो कन्वर्ट होणार. ही पोटेन्शियल आहे. रोलिंग कायनेटिक एनर्जी जर घेतलं तर त्याच्यामध्ये 2 कायनेटिक एनर्जी असेल. एक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि दुसरं रोटेशनल. ट्रान्सलेशनल जर घेतलं तर ट्रान्सलेशनलचा फॉर्म्युला 1/2 mv² आणि रोटेशनल जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला 1/2 I⍵² आणि जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती किती असेल 1/2 kx² इतकी. के दिलेला आहे, यम पण दिलेलं आहे, वी पण दिलेलं आहे, आय ने दिलेला आहे. पण हा स्पियर आहे बघा. या सर्व टर्ममध्ये 1/2 आहे. 1/2 तुम्ही काय करू शकता कॅन्सल. मग करायला mv² 1/2 कॅन्सल केला. इथला पण 1/2 प्लस स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr². 2/5 mr². आर काय असेल त्याची रेडियस. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीमध्ये जर रिलेशन घेतलं तर v इज इक्वल टू काय असेल आपलं r⍵. मग ओमेगा इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला v/r. पण याचा स्क्वेअर करायचा आहे म्हणून काय असणार तर v²/r². इथला 1/2 गेला म्हणजे राहिला फक्त k² x² हे झालं त्याचं रिलेशन. ओके आता याच्यात नेक्स्ट स्टेपमध्ये इथला r² आणि r² काय झाला कॅन्सल. मग रिमेनिंग टर्म काय राहिलं रिमेनिंग टर्म राहिलं mv² + 2/5 mv² आणि तर राहिलं तुमचा kx². आता याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हा भेटेल तुम्हाला 5 mv² + 2 mv² आणि डिवाइड काय झालं तर तुमचा 5 क्रॉस मल्टिप्लाय आणि तर राहिलं kx². आता या दोघांचं जर ॲडिशन केलं तर भेटेल 7/5 mv² आणि आपल्याला काय फाइंड करायचं एक्सच फाइंड करायचं आहे
मग पुढच्या केसमध्ये अजून के इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करून घेऊ, डिवाइड करू. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू करायला तुमचा 7mv² डिवायडेड बाय 5k. आता या सगळ्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार आणि याला काय करणार, सॉल्व्ह करणार. 7 तसाच, मास किती दिलेला आहे, मास दिलेला आहे तुम्हाला 2, त्याचा जो स्पीड आहे तो किती दिला आहे 6. ओके, तर या 6चा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर डिवायडेड बाय 5 आणि के जो आहे तो किती दिला आहे तर 36. 6चा जर स्क्वेअर केला तर 6चा स्क्वेअर 36 आणि हा 36 काय झाला, कॅन्सल. 7 2 कधी राहिला, 7 2 14 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने, 5 ने. आता 5 ने जर डिवाइड केलं तर 5 2 किती झाला 10, उरला किती 4, 5 पॉईंट द्यावा लागेल आणि 40 झाला, 5 8 किती झाला तर 40. म्हणजे आपला जो एक्स स्क्वेअर आहे तो एक्स स्क्वेअर किती झाला तर 2.8 आणि याचा जर स्क्वेअर रूट घेतलं मग फायनल आन्सर एक्स जर घेतला तर स्क्वेअर रूट ऑफ किती राहणार तर 2.8 आणि हे जे डिस्टन्स आहे ते कशामध्ये म्हणजे करणार, मीटरमध्ये. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही मग किती कॉम्प्रेस केलं, त्याला किती प्रमाणात कॉम्प्रेस केलं तर √2.8 मीटर. आता याला काय सॉल्व्ह केले नाही, त्याने रूटमध्येच ठेवलेलं आहे. मग फायनल आन्सर आपण आपलं √2.8 मीटर हे आपलं आन्सर असेल. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी म्हणजेच √2.8 मीटर.